नमस्कार. आजचा विषय आहे जनावरांच्या रक्ताची ओळख आणि त्याचे कार्य. यामध्ये आपण बघणार आहे की रक्त म्हणजे काय, रक्ताचे घटक कोणते, रक्ताची कार्य काय, निरोगी जनावरे कसे राखावे. आजच्या प्रशिक्षणाची रूपरेषा. रक्त म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि महत्व हे बघणार आपण. रक्ताचे प्रमाण बघणार की वेगवेगळ्या जनावरांमध्ये किती प्रमाण असते, रक्ताचे घटक किती, पेशी आणि द्रव्य कोणतं, रक्ताची कार्य कोणती, रक्त तपासणी कशी करावी, शेतकऱ्यांसाठी ते कसे उपयोगाचे आहे, निरोगी रक्त कसे राखावे, व्यावहारिक उपाय काय त्यासाठी. आता रक्त म्हणजे काय. रक्त हे एक विशेष द्रव्य संयोजक उत्तम म्हणजे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे की ज्याचा रंग हा चमकदार लाल ते गडद लाल असतो. हे रक्त ऑक्सिजन सोबत बांधलेलं असतं, म्हणजे ते ऑक्सिजनला धरून ठेवतं. चव किंचित खारट असते. पीएच जो असतो 7.35 ते 7.45 असतो. किंचित अल्कलाईन असतो. घनता ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो ही पाण्यापेक्षा जास्त असते, पाण्यापेक्षा जड असते. तर ती घनता 1.045 ते 1.065 इतकी असते. रक्त हृदयातून संपूर्ण शरीरात सतत फिरत असते. लक्षात ठेवा, जनावरात रक्त कमी झाले तर ते अशक्त होते, दूध उत्पादन कमी होते. जनावरांमध्ये लाल रक्ताचे प्रमाण. आता या रक्ताचे प्रमाण किती आहे जनावरांमध्ये, तर गायीमध्ये जर बघितलं तर शरीराच्या वजनाचे साधारणतः 8% असते, तर साधारणतः 40 ते 50% रक्त असते, तर ते वजनानुसार असते. बफेलो म्हणजे म्हशीमध्ये शरीर वजनाच्या 8% म्हणजे 45 ते 55 लिटर रक्त असते. शेळीमध्ये वजनाच्या 7% म्हणजे 2 ते 3 लिटर रक्त असतं. मेंढीमध्ये शरीर वजनाच्या 7% म्हणजे 3 ते 4 लिटर रक्त असतं. घोड्यामध्ये शरीर वजनाच्या 8% म्हणजेच जवळपास 40 ते 45 लिटर रक्त असतं. कुत्र्यामध्ये शरीर वजनाच्या 8% तर साधारणतः 1.5 ते 2 लिटर रक्त असतं. रक्ताचे प्रमुख घटक होते तर रक्त जे असतं, जर 100% जर पकडलं तर रक्तद्रव त्यामध्ये प्लाझ्मा रक्तद्रव हे 55% असतं आणि रक्तपेशी म्हणजे ब्लड सेल जे असतात ते 45% असतात. आता हे रक्तद्रव म्हणजे प्लाझ्मा पकडलं तर ते 55%, तर याच्या 55% मध्ये यामध्ये 90% पाणी असतं. प्रथिने असतात, प्रथिन्यामध्ये अल्ब्युमिन असतं, ग्लोब्युलिन असतं, फायब्रोनोजेन असतात. खनिजे व संप्रेरके वाहते यामध्ये रक्तद्रवामध्ये. रक्तद्रवामध्ये म्हणजे प्लाझ्मामध्ये अन्न घटक व टाकाऊ पदार्थ सुद्धा वाहतात. आता रक्तपेशी हे 45% असतात. रक्तपेशीमध्ये लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी, त्याला आपण इंग्लिशमध्ये रेड ब्लड सेल म्हणतो, हे ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतात. पांढऱ्या पेशी म्हणजे व्हाईट ब्लड सेल हे रोगप्रतिकारक शक्तीचं काम करतात. प्लेटलेट्स हे रक्त गोठवण्याचं काम करतात. रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिनमुळे असतं. यात लोह म्हणजे आयर्न असतं. तर आपल्याला जे रक्त लाल दिसतं तर ते आयर्नमुळे असतं. आता या रक्ताची 6 प्रमुख कार्य कोणती, तो वाहतो. ऑक्सिजन वाहून न्यायचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, आपल्या लंगमधनं शरीराकडे घेऊन जायचं ऑक्सिजन, पोषण द्रव्य घेऊन जायचं, संप्रेरके व टाकाऊ पदार्थ वाहण्याचं काम जे असतं, हे वाहतुकीचं काम जे असतं हे रक्त करतं. रोगप्रतिकार शक्ती डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड सेल रोगजंतू नष्ट करतात. प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज तयार होतात त्याच्या विरुद्ध, तर हे रोगप्रतिकारक शक्ती पण रक्तातून येते. तापमान नियंत्रण, रक्त उष्णता शोषते व त्वचेद्वारे बाहेर सोडते. रक्त गोठवण्याचे काम, जखम झाल्यास प्लेटलेट व फायब्रिन जखम बंद करतात. पीएच संतुलन, बफर सिस्टमद्वारे रक्त 7.35 ते 7.45 पीएच राखतात. संप्रेरके वाहन, हार्मोन्स जसे इन्सुलिन, ऑक्सिटोसिन लक्ष अवयवापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. लाल रक्तपेशी आरबीसी हे ऑक्सिजनचे वाहक असतात. हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिने घेण्याचं काम करतात. यामध्ये लोहयुक्त प्रथिने असतात, ऑक्सिजन सोबत बाइंड करतात. सामान्य हिमोग्लोबिन, गायीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण 8 ते 35 ग्रॅम पर डेसिलिटर असते. म्हशीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण 8 ते 15 ग्रॅम पर डेसिलिटर असते. गायीत सुमारे 120 ते 140 दिवस हे आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी यांचं आयुष्य असतं. कमतरता, रक्त पांढरी, ॲनिमिया, जनावर सुस्त होते. जर लाल रक्तपेशीचं कमी जर झालं तर जनावर सुस्त होते, म्हणजे कमजोरी दिसते जनावरांमध्ये. कमतरतेची कारण लोहाचा अभाव, परजीवी,
कुपोषण हे रक्त कमी असण्याचं काम करतात. म्हणजे यामुळं लाल रक्तपेशी कमी होतात. डोळ्याच्या पापण्या हिरड्या फिक्या झाल्या तर पांढऱ्या पेशीची शक्यता असते, तर तत्काळ पशुवैद्यकाला दाखवणं गरजेचं असतं. पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यूबीसी व प्लेटलेट्स. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे डब्ल्यूबीसी, रोगप्रतिकार शक्तीचे सैनिक. प्रकार न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट, मोनोसाइट, इसोनोफिल, बेसोफिल. परजीवी, जीवाणू, विषाणू यांच्याशी लढण्याचं काम हे डब्ल्यूबीसी करतात. सामान्यतः प्रमाण 4000 ते 12000 पर मायक्रोलिटर असतं. वाढलं तर काय होतं, या डब्ल्यूबीसी वाढलं तर संसर्ग होऊ शकतो, म्हणजे इन्फेक्शन असू शकते. आता प्लेटलेट्स. प्लेटलेट्स हे रक्त गोठवण्याचं काम करतात. जखमेवर गुठळी म्हणजे क्लॉट बनवतात. रक्तस्राव थांबवतात. जखम झाली तर रक्तस्राव थांबणं खूप गरजेचं असतं, नाहीतर रक्तस्राव होऊन आपल्या शरीरामध्ये, जनावरांच्या शरीरामध्ये रक्त कमी होऊ शकतं. तर हे प्लेटलेट्स हे रक्ताची गुठळी जखमेवर गुठळी बनवण्याचं काम करतात आणि रक्त गोठवून ठेवतात. सामान्यतः 1 लाख ते 4 लाख प्रति मायक्रोलिटर हे प्रमाण असतं यांचं. कमी झाल्यास जखम लवकर बरी होत नाही. रक्ताची तपासणी. शेतकऱ्यांसाठी काय उपयोग आहे रक्ताची तपासणी? तर रक्ताची चाचणी आहे, त्यातनं काय करतं, उपयोग काय त्याचा. आता सीबीसी नावाची एक टेस्ट असते, याला आपण कम्प्लीट ब्लड काउंट म्हणतो. तर यातनं काय करतं, यातनं आपल्याला कळतं आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी, डब्ल्यूबीसी पांढऱ्या रक्तपेशी, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स हे समजतं. यावरनं काय समजतं आपल्याला, काय उपयोग, तर यामुळं अॅनिमिया आहे का, संसर्ग आहे का, एखादा आजार झालाय का हे समजतं. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील लोहाचे प्रमाण समजते. रक्त पांढरी म्हणजे अॅनिमिया होऊ शकतो का, जवळ असू शकतो का ते समजतं. पॅक्ड सेल व्हॉल्यूम पीसीव्ही नावाची एक टेस्ट आहे, यामध्ये रक्तपेशींचे एकूण प्रमाण समजते. यामध्ये डिहायड्रेशन झाले का, शरीरात जनावरांच्या शरीरात पाणी कमी पडलंय का, रक्त पांढरी झाली का म्हणजे अॅनिमिया झालाय का हे समजतं. ब्लड युरिया नायट्रोजन किंवा क्रिएटिनिन, यामुळं मूत्रपिंडाचे कार्य काय आहे ते समजतं. किडनीचे आजार ओळखता येतात. ब्लड ग्लुकोज, यामुळे साखरेचे प्रमाण समजते. किटोसिस झालाय का, हायपोग्लायसेमिया आहे का हे यावरनं कळते. तर ब्लड ग्लुकोज बनव. वर्षातून एकदा रक्त तपासणी केल्यास आजार लवकर ओळखता येतो आणि मोठे नुकसान टाळता येते. तर निरोगी रक्त कसे ओळखावे, निरोगी रक्त कसे राखायचे, तर निरोगी रक्त राखण्यासाठी संतुलित खाद्य द्या, हिरवा चारा द्या, खनिज मिश्रण, लोहयुक्त आहार रोज द्या, स्वच्छ पाणी द्या. दूषित जर पाणी दिलं तर रक्तातून परजीवी वाढतात. नियमित जंतनाशक द्या. दर 3 ते 4 महिन्यांनी डिवर्मिंग केल्यास डब्ल्यूबीसी सामान्यतः राहते. लसीकरण करा, योग्य वेळी लस दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. रक्त तपासणी करा, वर्षातून एकदा तरी सीबीसी करा, आजार लवकर ओळखा. व्यायाम व द्या. मोकळ्या ठिकाणी जनावरांना फिरवल्यास रक्ताभिसार सुधारते आणि जनावर निरोगी राहते. तर हे रक्त पण त्याने निरोगी राहते. आजचे मुख्य संदेश कोणते, तर रक्त हे जनावरांचे जीवन आहे, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पांढर पेशी, रक्त पांढरी, हे रक्त पांढरी नावाचा एक आजार आहे, त्याला आपण अॅनिमिया म्हणतो. हा ओळखणे खूप सोपे आहे. पापणी, हिरडी याच्यामध्ये पांढरेपणा झालाय का ते बघायचं, सुस्तपणा आहे का अॅनिमल मध्ये, जनावरांमध्ये ते बघायचं. संतुलित आहार, स्वच्छ पाणी आणि नियमित जंतनाशक म्हणजे एक निरोगी रक्त आहे. वर्षातून एकदा तरी रक्त तपासणी करा, आजार वेळेत ओळखा. धन्यवाद.